पूर्ण भारतासाठी आणि स्टेट बँकेमध्ये जेवढ्याही कृषी क्षेत्रातल्या योजना आहेत त्या सगळ्या मी बघतो. आणि मी नागपूरहून शिकल्यामुळे मला या मायभूमीत काम करण्याची इच्छा होती, म्हणून मी गेले 3 दिवस इथे थांबलेलो आहे मुद्दामून, जेणेकरून बाकी सर्व प्रदेशातले FPO किंवा इतर शेतकरी किंवा शेतकऱ्यांचे समूह हे अनेक योजनांचा फायदा घेतात. परंतु मी विदर्भाचा असून जर तुम्ही माझा फायदा करून घेतला नाही तर कसं व्हायचं, असं आहे. असो, जे लोक आहेत त्यांच्यासाठी मी 10 मिनटं घेईन. असं आहे की कृषी कर्ज म्हटलं किंवा कृषी म्हटलं की आपण फक्त या प्लीज, हे आमचे नागपूरचे अधिकारी आहेत श्री मेंढे, हे नागपूर आणि विदर्भासाठी काम करतात. त्यामुळे पुढे जर तुम्हाला काही, तुमचा नंबर सांगा सगळ्यांना. माझा नंबर लिहून घ्या, 9850489949, 9850489949. असले तरी मी एक प्रॅक्टिस सेशन म्हणून पूर्ण माझं भाषण करतो. म्हणजे देशात मी बाकी सगळ्या ठिकाणी, आत्ता 29ला त्रिपुरामध्ये अगरतळामध्ये मोठी सभा आहे, त्याची एक छोटीशी माझी चाचणी होऊन जाईल. ठीक आहे. देशामध्ये बघितलं तर आपण शेतकरी जे आहेत हे पारंपरिकरित्या शेती करतो, नंतर रासायनिक शेतीवर आलो, मग आता सेंद्रिय शेतीवर आलो, त्यानंतर नैसर्गिक शेती हा नवीन प्रकार आला, त्याचाही काल परवा मुख्य भाषणांमध्ये उहापोह झाला. शेती करता कर्ज तर सगळ्या बँका देतात किंवा स्टेट बँकही देते, परंतु माझा जो उद्दिष्ट आहे की शेतकऱ्याला जर मोठं करायचं असेल, शेतकरी हा सगळ्यात मोठी रिस्क घेतो. शेतकऱ्याचं फॅमिली जी आहे किंवा परिवार जो आहे तो शेतीमध्ये राबराब राखतो. शेतकरी बियाणे खरेदी करतो, रसायनांचा वापर करतो की कीड पडू नये म्हणून. तर या सगळ्या ह्याच्यात शेतकऱ्याला जी प्रॉफिट जायला पाहिजे किंवा मार्जिन जायला पाहिजे ते मिळत नाही. याचं कारण काय आहे की शेतकरी सप्लाय चेनचा भाग नाही आहे. शेतकऱ्याला जर प्रॉफिटमध्ये आणायचं असेल तर शेतकऱ्याला सप्लाय चेनचा भाग बनवावा लागेल. माननीय गडकरी साहेब नेहमी म्हणत असतात की शेतकऱ्याला नेहमी प्रोड्युसर टू प्रोसेसर जायला पाहिजे. त्यासाठी सरकारच्या आणि बँकेच्या अनेकविध योजना आहेत. ॲग्रिकल्चर इन्फ्रा फंड नावाची जी योजना आहे ती प्रायमरी प्रोसेसिंग जी आहे शेतीमध्ये, शेतीमालाचं, त्यासाठी सरकारने दिलेली बेस्ट योजना आहे. गेल्या 50 वर्षात अशी कुठलीही योजना आलेली नाही. याचं कारण असं आहे की सर्व योजना, बँकांच्या योजना यांचे दर 10, 11, 12% अशा प्रकारे असतात. परंतु ॲग्रिकल्चर इन्फ्रा फंडमध्ये व्याजाचा दर 9% हा बांधून ठेवलेला आहे सरकारने. आणि त्या 9%मध्ये सुद्धा 3% सबवेन्शन देते सरकार, म्हणजे फक्त 6%मध्ये हे कर्ज मिळतं. आणि हे कशासाठी आहे, मी आत्तासुद्धा तिथे उदाहरण दिलं होतं, आत्ता परत रिपीट करतो की मिरची जी आहे ती 20 रुपयाच्या भावापेक्षा जास्ती होत नाही. गुंटूरमध्ये गेलो, आपल्या देशात गुंटूरमध्ये बेस्ट मिरची मिळते ते 20 रुपये. परंतु आत्ता जर ॲमेझॉन असेल तुमच्याकडे तर बघा तुम्ही, चिली फ्लेक्स म्हणजे मिरचीचे वाळवलेले तुकडे, दुसरं काही नाही, त्याची एवढी बाटली 250 रुपयाला मिळते. एवढीशी बाटली म्हणजे तुम्ही किलोचा भाव केला तर, मी गणित केलं नाही पण 1000, 1500, 2000 रुपये किलो झाला. आणि ही ॲग्री इन्फ्रा फंडमध्ये तुम्ही कुठल्याही प्रकार, नुसती मिरची वाळवायची, तुकडे करायचे आणि बाटलीत भरायचे, प्रायमरी प्रोसेसिंग याला म्हणतात, आणि विकायचे. तर फार्मर प्रोड्युसिंग कंपनी किंवा सेल्फ हेल्प ग्रुपच्या माध्यमातून किंवा एकमेव उद्योजक म्हणून अशा कुठल्याही माध्यमातून तुम्ही जर ॲग्री इन्फ्रा फंडमध्ये अर्ज केला तर ही योजना 2 कोटीपर्यंत तुम्हाला 6% व्याज मिळते सबवेन्शनचा फायदा घेतला तर. दुसरी गोष्ट, कोलॅटरल नाही लागत त्याला, कारण CGTMSE जी आहे ती सरकारने गॅरंटी घेतली आहे ॲग्री इन्फ्रा फंडची. 2 कोटीच्या वरचा प्रोजेक्ट असेल तरच आपल्याला कोलॅटरल लागते. आणि बहुतेक आपले प्रोजेक्ट 2 कोटी रुपयाच्या लोनपर्यंत संपण्यासारखे आहेत, किमान विदर्भामध्ये.
आत्ता त्याही ठिकाणी PMFME नावाच्या योजनेचा उल्लेख सचिन म्हणून जे आहेत त्यांनी केला आणि त्याच्यानंतर मीही केला होता की प्राईम मिनिस्टर किंवा पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना याला म्हणतात. ती पण एक उत्कृष्ट योजना आहे की ज्यामध्ये कोलॅटरल फ्री आणि कमी व्याज दरामध्ये त्यांनी जे उदाहरण दिलं तेच मी सांगतो. आता मिरचीचं एक उदाहरण सांगितलं. दुसरं हळदीचं उदाहरण आहे. हळद 80-90च्या भावाने तुम्ही वर्षभर कष्ट करून पिकवता आणि त्याची नुसती पावडर विकली तर ती त्याच्या दुप्पट भावात जाते. तांदूळाचं MSP किती आहे कोणी सांगेल का मला? मिनिमम सपोर्ट प्राईस किती आहे? हमी भाव काय आहे तांदूळाचा किती आहे? 2200 रुपये. बाजारात गेला तांदूळ केवढ्यात मिळतो तुम्हाला? साधा तांदूळ घेतला तरी 40 रुपयाच्या खाली मिळत नाही. बरोबर आहे. म्हणजे जो मनुष्य पूर्ण वर्षभर काबाड कष्ट करतो, रिस्क घेतो, तिथं पूर्ण घाम गळतो, रक्त गळते, पैसा कुठून आणून ते बी बियाणे पेरतो, रासायनिक खतही देतो, रासायनाची फवारणी पण करतो, तो 2000 किंवा 2200मध्ये समाप्त झाला. परंतु जो माणूस त्याला वेअरहाऊसिंग करतो आणि काही दिवस माल ठेवतो आणि भाव आल्यावर विकतो, तो पुढचे 2000 रुपये कमवतो. मग ही जी योजना ॲग्री इन्फ्रा फंडची दिलेली आहे त्याचा योजनेचा लाभ आपण का नाही घ्यायचा? मग तुम्ही एकटे शेतकरी म्हणून पण करू शकता, सेल्फ हेल्प ग्रुप म्हणूनही करू शकता, फार्मर प्रोड्युसिंग कंपनी म्हणूनही करू शकता. परंतु मी तिथेही FPOबद्दल बोललो होतो की जे FPO हा मोठा विषय बोलला जातो, त्या FPOच्या सेक्रेटरी आणि चेअरमनची ही जबाबदारी आहे की आपल्या FPOला प्रगतिशील कसं बनवायचं. बहुतेक ठिकाणी असं होतं की बँकांकडे जाऊन म्हणतात सर कर्ज भेटत नाही आम्हाला. कर्ज का नाही मिळत? कारण का आत्ता विलास शिंदेसुद्धा जे सह्याद्रीचे आहेत त्यांनीसुद्धा तेच सांगितलं जे मी सांगितलं तिथे, किंवा त्यांना थोडा जास्ती वेळ मिळाला की जोपर्यंत भांडवल तयार करत नाही किंवा विकल्या गेलेल्या प्रत्येक किलो मागे जोपर्यंत त्या शेतकऱ्यांकडनं काही भांडवलाचा हिस्सा ठेवत नाही आणि मग ही कंपनी वाढवत नाही आणि केवळ सबसिडी आधारित नसून कमर्शियल अँगलनी जर FPO चालवला नाही तर नेहमी तोट्यात असतो. त्याच्याचमुळे ॲग्री इन्फ्रा फंड, PMFME या भारत सरकारच्या आणि सगळ्या बँकांच्या द्वारे, आणि सगळ्यात मोठं काम स्टेट बँक करत असल्यामुळे मी उभा आहे आज किंवा यांनी बोलवलं. यांनी नाबार्ड म्हटलं. ॲक्च्युली नाबार्ड ही घटक संस्था आहे देशातली मोठी, जशी नाबार्ड आणि SBI या दोन्ही वर्षानुवर्षाच्या. तर त्याच्यामुळे नाबार्डची कॅपिटल सबसिडी असलेली स्कीम जी आहे तीसुद्धा ॲग्री इन्फ्रा फंडमध्ये कॉन्व्हर्जन्स म्हणतात त्याला, म्हणजे एकाच योजनेमध्ये 2 किंवा 3 योजनांचा लाभ घेणं शक्य आहे जर व्यवस्थितरित्या ते योजना समजावून घेतल्या तर. उदाहरणार्थ PMFMEचा लाभ घेऊ शकतो, ॲग्री इन्फ्रा फंडचा लाभ घेऊ शकतो, नाबार्डच्या कॅपिटल सबसिडीचाही लाभ मिळू शकतो 35%, ॲग्री इन्फ्रा फंडचाही लाभ घेऊ शकतो. परंतु यासाठी आपला दृष्टिकोन प्रगतिशील असला पाहिजे. आणि प्रगतिशील म्हणजे मी भूमिपुत्र आहे म्हणून कदाचित मी हक्काने बोलू शकेन की मगाशीसुद्धा पाहिलं, ज्या लोकांसाठी आम्ही आलो होतो सांगायला त्या लोकांना माईकवर घोषणा करून बोलवावं लागलं की या आणि ऐका. मी हे 1000 किलोमीटरवरून आलो हे सांगण्यासाठी, आणि असे अनेक लोक अनेक भागातनं आले. अनेक तज्ज्ञ आहेत आपापल्या याच्यातले. काल एक जोशी साहेब म्हणून अतिशय सिनियर जे सेक्रेटरी लेवलमधनं रिटायर झाले ते सुद्धा होते, परंतु समोर फक्त 75-70 माणसं. तर हे कर्ज हे एकमेव काय म्हणतो त्याला म्हणतात इनपुट नाही आहे. योग्य मार्गदर्शन, योग्य दिशा, व्यवस्थापन अर्थशास्त्राचं आणि आपल्या असल्या मार्केटची समज, म्हणजे जोपर्यंत तुम्ही या सगळ्या योजनांचा लाभ जरी घेतला, आणि स्टेट बँकेने एक ॲग्रिकल्चर एंटरप्राइज लोन नावाची अजून एक लोन स्कीम आणली आहे 100 कोटी रुपयापर्यंत. परंतु या सगळ्या योजनांचा लाभ कुणाला मिळेल? ज्याच्याकडे काही प्रकल्प असेल जो कमर्शियली व्हायबल आहे. बहुतेक लोक अनेकदा माझ्याकडे कंप्लेंट करतात, माझे मोबाईल नंबर असल्यामुळे फोन करतात की आम्हाला लाभ नाही मिळत योजनांचा किंवा आमचं कर्ज मंजूर नाही होत.
याचं कारण फंडामेंटली किंवा मूलभूतरित्या तो प्रोजेक्ट जोपर्यंत सशक्त नाही कमर्शियली व्यावसायिकदृष्ट्या व्हायबल नाही आहे तोपर्यंत बँक तुम्हाला कर्ज देणार नाही. तो प्रकल्प तेवढा सक्षम सुदृढ झाला पाहिजे. कारण जो पैसा बँकेमार्फत येतो आहे तो माझा नाहीच आहे, तो तुमचाच आहे, नाही का? पैसा कोणाचा आहे? तुमचाच आहे. तुम्हीच डिपॉझिट ठेवता, त्याच पैशातनं मी तुम्हाला देतो. त्यामुळे अनेक लोक मला विचारतात की तुमचा व्याजदर 3% का होत नाही, जपानमध्ये एवढा कमी आहे, किंवा 2% का होत नाही. त्यांना माझा एकच प्रश्न असतो की तुमच्या फिक्स्ड डिपॉझिटचा रेट तुम्ही 1% कराल का? तर तेव्हा मी 3% कर्ज देऊ शकेन, नाहीतर देऊ शकणार नाही. परंतु सरकारच्या ज्या आता गेल्या काही वर्षातल्या योजना आहेत त्या एवढ्या सुंदर आहेत की 6% इंडस्ट्रीलासुद्धा लोन मिळत नाही, जे ॲग्री इन्फ्रा फंडमध्ये. आणि ॲग्री इन्फ्रा फंडबद्दल माझी कळकळीची यासाठी विनंती आहे की जवळपास 170 किंवा 165 टाईपच्या ॲक्टिव्हिटी याच्यात कवर होतात. आणि आत्ताही मी FPOच्या सेक्रेटरी प्रेसिडेंटना सांगितलं की देशातल्या जेवढ्या FPOंना ॲग्री इन्फ्रा फंडमध्ये कर्ज घेतलं आहे त्यांनी, त्याच्यापैकी 25% FPO एकट्या मध्य प्रदेशातले आहेत. मग विदर्भातले FPO का मागासले? का बरं त्यांनी प्रगती करायची नाही, जेव्हा की आम्ही तर पूर्ण भारतभर कर्ज द्यायला तयार आहे? तर FPOच्या सेक्रेटरी आणि प्रेसिडेंटनी FPO म्हणजे काय आहे, त्याला व्यावसायिकरित्या पुढे कसं नेता येईल, आपल्याला भांडवल कसं उभारायचं, नवीन योजना समजून कशा घ्यायच्या, आणि मार्केट लिंकेज म्हणजे तुम्ही जे काही करणार आहे ते विकलं गेलं पाहिजे. ते जर विकलं गेलं नाही तर नुकसान आहे. दुसरी गोष्ट अशी की जेवढे FPO आहेत ते इनपुट काम करतात. आत्ता विलास शिंदेंनी सांगितलं, त्या तुमच्यापैकी कोणी लोक जर तिथे असतील, इनपुटचा अर्थ असा आहे की शेतकऱ्यांना लागणारं जे काही माल आहे तो आणतात आणि विकतो आपण, परंतु त्याचं मार्केटिंग नाही करत. त्याच्यामुळे FPO हा फक्त वर्षातला 2 महिन्याचा बिझनेस होऊन जातो, जेव्हा की 12 महिन्याचा बिझनेस करायला पाहिजे. तर त्यामुळे माझी अशी विनंती आहे तुम्हा सगळ्यांना की प्राईम मिनिस्टर FME योजना हो, ॲग्री इन्फ्रास्ट्रक्चर फंड असो, स्टेट बँकेची ॲग्रिकल्चर एंटरप्राइज लोन असो, किंवा प्रॅक्टिकली सगळ्याच ज्या वायेबल स्कीम आहे किंवा जे जे प्रकल्प व्यावसायिकरित्या सक्सेस होऊ शकतात, अशा सगळ्यासाठी बँक आमची कर्ज देते. सगळ्याच बँका कर्ज देतात. अनेक ठिकाणी FPOला आम्ही कर्ज का नाही देऊ शकत, त्याचं कारण जे त्यांचे डायरेक्टर आहेत त्यांचा आधीचा जो रिपेमेंट रेकॉर्ड आहे बँकाचा तो चांगला नाही, सिबिल ज्याला म्हणतात. त्याच्यामुळे आम्हाला बऱ्याचदा FPOंना सुचवावं असं वाटतं की बा तुमचे डायरेक्टर बदला. कारण ज्यांनी आधी डिफॉल्ट केला, ज्यांनी लोन दिलं नाही, परत केलं नाही, त्यांना बँक कशी लोन परत करेल? कारण बँकेचा पैसा बँकेचा नाहीच आहे. बँकेचा पैसा हा डिपॉझिटरचा पैसा आहे. त्यामुळे ते देण्याचे काही निकष आहेत, त्या निकषांचं पालन करूनच कर्ज देता येईल. परंतु सगळ्या बँका गेल्या काही वर्षांमध्ये अतिशय चांगलं काम करत आहेत देशामध्ये. म्हणजे एक 5-10% रिजेक्शन आपण गृहीत धरलं काही कारणांनी, ते सोडून बहुतेक लोकांची कर्ज झालेली आहेत. ॲग्री इन्फ्रा फंडमध्ये देशामध्ये 39,000 युनिट गेल्या 3 वर्षात उभी झाली, 39,000. आणि या 39,000पैकी 10,000 युनिट एकट्या स्टेट बँकेने दिलेली आहेत. माझी अशी तुम्हाला विनंती आहे की मी विदर्भाचा भूमिपुत्र आहे. मी इथल्याच नूतन भारत विद्यालयामधनं शिकून पुढे कॉलेज ग्रॅज्युएशन केलं अमरावतीमध्ये, आणि आता मग देशात अनेक भागात काम केलं, उत्तर प्रदेशमध्ये, कर्नाटकामध्ये, दिल्लीमध्ये. तर आपल्या इथल्या तसंच बचत गट हा एक मोठा बँका जो कर्ज देतात तो भाग आहे. दक्षिण भारतातल्या 4 राज्यांमध्ये उत्कृष्ट काम आहे बचत गटाचं. आपणही हे काम करू शकतो. आणि बहुतेक बचत गट जे आहेत ते महिलांनी चालवलेले आहेत. नॅशनल रुरल लाईव्हलीहूड मिशन, दीनदयाल अंत्योदय योजनामध्ये आणि स्टेट रुरल लाईव्हलीहूड मिशन याच्यातर्फे ह्या बचत गट जे आहे, या टोटल जे लोन आहे देशामध्ये या महिलांनी घेतलेलं, हे जवळपास 2.25 लाख कोटी रुपये. एकट्या स्टेट बँकेने 45,900 कोटी रुपये दिलेला आहे. आणि महिला ज्या आपल्या साधारणतः सामाजिक जी रचना आहे
त्यामध्ये कोरोनाच्या 3 लाटा येऊन गेल्या एकदम जीवघेण्या. तर महिला ह्या आपल्या कोरोनाची लाट येऊ किंवा काही संकट येऊ आपल्या सामाजिक रचनेमध्ये सगळ्यात कठीण स्थितीमध्ये बसलेल्या असतात की माणसांना आपण पुढे पहिले सगळा बेनिफिट देतो आणि बिचाऱ्या आपल्या घरच्या म्हणजे माया बहिणी न अशा माया बहिणींनी घेतलेली 2.25 लाख कोटी रुपयाची कर्ज स्टँडर्ड आहेत, बिलकुल NPA नाही आहेत. म्हणजे NPA पर्सेंटेज या 2.25 लाख कोटी रुपयामध्ये या माता भगिनींनी घेतलेल्या तेवढ्या निष्ठेने काम करतात बचत गटाचं की 2% सुद्धा NPA नाही बँकांचे. किमान याच्यावर तरी एक आपण टाळ्या वाजवल्या पाहिजेत की ज्या माता बहिणी एवढं उत्कृष्ट काम करतात. तर SHG हा एक अजून मोठा घटक आहे जिथे बँका तुम्हाला कोलॅटरल फ्री लोन करतात. म्हणजे ज्यात कुठली कोलॅटरल सिक्युरिटी लागत नाही. त्या महिलांनी आपसात दिलेली जी काही गॅरंटी असते त्याच्यावरच. आणि अतिशय उत्कृष्ट काम आंध्र प्रदेशमध्ये आहे, कर्नाटकात आहे, केरळमध्ये आहे. केरळमधूनच खरं तर याची सुरुवात झाली 1970च्या दशकात. तेलंगणामध्ये आहे, महाराष्ट्रातही काही ठिकाणी आहे. परंतु माझी अशी विनंती आहे की बचत गट ही संकल्पना समजून जर त्याला उत्कृष्ट प्रकारे राबवलं तर अतिशय कमी दरामध्ये कोलॅटरल फ्री लोन आपण हे देऊ शकतो. पुरुषांना बंदी आहे असं नव्हे, परंतु 99% महिलाच या पूर्ण देशामध्ये उत्कृष्ट कार्य करतात. कारण महिला या आपल्या आलेल्या प्रत्येक पैशाचं व्यवस्थापन कसं करायचं हे आधीपासून त्यांना बाळकडू असतं. आणि त्याचं व्यवस्थापन कसं करायचं, त्याचं रिपेमेंट कसं करायचं हे सर्व महिलांना माहिती आहे. आणि त्याच्यामुळे स्टेट बँकेने गेल्या महिन्यामध्ये जे NRLMचे बचत गटाचे समूह आहे त्यांच्यासाठी स्वयंसिद्धा नावाची अजून एक योजना आणलेली आहे की ज्यामध्ये ज्या NRLM किंवा SRLMच्या सक्सेसफुल सेल्फ हेल्प ग्रुपच्या महिला आहेत, 2-3 वर्ष काम करत आहेत, त्यांना आता बचत गटाची कर्ज घेऊन तर 2-3-4 वर्ष झाली, त्यांना स्वतःचा उद्योग काढायचा आहे. त्यांच्यासाठी एक स्वयंसिद्धा नावाचं एक नवीन धोरण आम्ही गेल्या 1.5 महिन्याआधी डिक्लेअर केलं आहे, ज्यामध्ये या महिलांना उद्योजक बनण्यासाठी ज्या ज्या काही अडचणी येत होत्या त्या दूर करण्याचा स्टेट बँकेने प्रयत्न केला आहे. या व्यतिरिक्त अनेक प्रकारच्या NBFC कंपन्यासुद्धा भारतात काम करतात, चांगलं काम करत आहेत. परंतु खूपदा असं होतं की लवकर कर्ज मिळतं म्हणून आपण त्या यंत्रणांकडे जातो, परंतु त्या यंत्रणांकडनं घेताना तुम्हाला 20 ते 30% व्याजदर लागतो. स्टेट बँक किंवा पब्लिक सेक्टर बँकच्या थ्रू जर घेतलं तर तोच व्याजदर 10, 9.5, 11.5, 11 ह्या दरम्यान टिकतो. तर कुठल्याही प्रकल्पाला व्यावसायिक जर करायचं असेल तर तुम्हाला व्याजदर सुद्धा तुमचा माफक असला पाहिजे. तर त्याच्यामुळे लवकर कर्ज मिळतं किंवा खूपदा अशा SMS येतात, क्लिक करा आणि कर्ज घ्या, त्याचा रेट खूप जास्ती असतो. मग आपण व्यवसायामध्ये टिकू नाही शकत जर आपल्याला एवढं प्रॉफिट नसेल तर. तर त्याच्याचमुळे अर्थव्यवस्थापन हे छोटा उद्योजक असो, समूह असो, FPO असो का कंपनी असो, हे सगळ्यात पहिलं असायला पाहिजे. हे सोडून सरकारने कृषी सोडूनही काही अनेक योजना आणल्या, जसं मुद्रा योजना गेली 9 वर्ष सुरू आहे. प्रधानमंत्री स्वनिधी योजनासुद्धा आणलेली आहे. माहिती आहे कोणाला माहिती आहे स्वनिधी योजनेबद्दल? कोणाला माहिती आहे? ओके. कोरोना काळात सगळे उद्योगधंदे ठप्प झालेले असताना जे आपले पथविक्रेते आहेत, रस्त्यावर जे हातगाडी ठेला लावतात, भाजी विक्रेते, अनेक प्रकारच्या वस्तू विकतात, त्या सगळ्यांचे धंदे बंद होते. कारण जिथे रोडवर माणसंच नाही तिथे पथविक्रेते कसे राहतील? आणि ज्यांची शेती आहे, शेती तरी सुरू राहिली, कारण कोरोनाचा एवढा उपद्रव शहरांमध्ये झाला, तुलनेने गावामध्ये आणि खेड्यामध्ये एवढा झाला नाही. खेडी आपली तुलनात्मक सुरक्षित राहिली. तर
या शहरातल्या पथविक्रेत्यांना काहीच पैसा नाही. जे नोकरदार आहेत त्यांना पगार मिळत होते. तर त्याच्यामुळे 3 वर्ष आधी सरकारने पथविक्रेत्यांसाठी PM स्वनिधी योजना आणली. सुरुवातीला 10,000 रुपयाचं कर्ज, ते फेडल्यावर 20चं कर्ज, ते फेडल्यावर 50,000चं कर्ज. आज 3 वर्षामध्ये जवळपास अर्धा कोटी लोक जे आहे ते या योजनेचा लाभ घेतात आणि मुख्य म्हणजे डिजिटल ट्रान्झॅक्शन करतात. तुम्ही पाहिलं असेल सगळीकडे की तुम्ही भाजी घेतली तरी तो एक छोटा स्पीकर असतो, ते UPIने पेमेंट केलं की तो सांगतो 200 रुपये मिळाले, 150 रुपये मिळाले. तुम्हाला आनंद वाटेल, हे अमेरिकेत सुद्धा तंत्रज्ञान नाही आहे जे भारतात आहे. आणि या एकूण जेवढ्या काही पथविक्रेत्यांना कर्ज देण्यात आलं त्याच्या 31% एकट्या स्टेट बँकेने दिलं. या लोकांना छोटे छोटे जे सावकार होते ते 30% कर्ज द्यायचे, ते लोक 5% कर्जावर घेतात. स्वनिधी आज हजारो आणि लाखो स्वनिधीच्या योजनेचे लाभधारक झाले आहे, ज्यांनी आपलं जीवनमान उंचावलं आहे. स्टँडअप इंडिया योजना सगळ्यांना माहिती आहे. महिला आणि SC/ST या 2 विशिष्ट गटांसाठी आपण ही योजना सरकारने आणलेली आहे. मला सांगायला आनंद आहे की गेल्या वर्षात स्टेट बँकेने 22,000 स्टँडअप इंडियाचा लाभ दिला. देशातल्या बँकांनी जेवढं काही केलं असेल स्टँडअपमध्ये त्याच्या अर्धं जवळपास एकट्या स्टेट बँकेने केलं. तर अशा अनेक योजना आहेत, सरकारच्या बँकांच्या योजना आहेत, त्याचा जरूर फायदा घ्यावा. माझी एकच विनंती आहे, मी भाषण संपवतो आहे, की व्यवसायीकरण जे आहे, ॲग्री स्टार्टअप, मला वाटतं तुम्ही ॲग्रोपूर्णा, काय आहे तुमचं नाव? ओंकार दिग्रसकर. अनेक ॲग्री स्टार्टअपनी उत्कृष्ट कामं केली आहेत आपल्या देशात, त्यांनाही आम्ही कर्ज देतो. परंतु कर्जापेक्षाही तुम्ही जर असे अनेक ॲग्री स्टार्टअप पाहिले तर मुळात शेतकऱ्याला पैसा का मिळत नाही जास्ती. आणि मी सांगितलं जसं की मिरची आपण विकतो 20 रुपयात आणि 30 मिरचीचे चिल्ली फ्लेक्स करून आपण एवढी बाटली 250 रुपयात घेतो. तुमच्यापैकी बरेच लोक गेले असतील कधी पिझ्झा खायला, तिथे बाटली ठेवली असती ती. तसंच कढीपत्ता जे तोडून आणतात त्यांना काहीच भाव मिळत नाही आणि तेच पल्वराईज करून पॅक करून एक्सपोर्ट होतो, त्याला 1000 पट भाव मिळतो. गरुडा नावाची एक कंपनी आहे जी ड्रोन बनवते. तिचे ड्रोन्स आहेत, त्यांनी जर स्प्रे केला तर गडकरी साहेबांनी परवा सकाळी सांगितलं आहे की जर नुसती फवारणी केली तर त्याची जी एफिशियन्सी आहे म्हणजे इफेक्टिवनेस, की जेवढा पैसा लागेल, वेळ लागेल आणि फायदा होईल, हे जे प्रमाण आहे, आणि ते जर ड्रोननी केलं तर या ड्रोनसाठी सुद्धा बँक कर्ज देते, त्यालासुद्धा कोलॅटरलची गरज नाही. परंतु एकेका माणसाने शेती करून चालणार नाही, त्याला समूहामध्ये शेती करावी लागेल, अन्यथा शेतकरी कसा टिकेल. कारण आपल्या देशात जे जमिनीचं तुकडीकरण झालं आहे ते एकेका शेतकऱ्याकडे काहीच जमीन नाही. म्हणजे आधी स्मॉल अँड मार्जिनल फार्मर म्हणायचो, छोटे शेतकरी, आता त्यांचे इतके जमिनीचे तुकडे व्हायला लागले पुढे पुढे की जोपर्यंत आपण एकत्रीकरण करत नाही तोपर्यंत आपण सशक्त नाही होणार. तर ॲग्री स्टार्टअपमध्ये मला माहिती नाही हे काय करतात, परंतु गरुडा आहे, आयो आहे, जे ड्रोन मॅन्युफॅक्चरर्स आहेत. रुकार्ड नावाची कंपनी, आता अजय कडू सरांनी सांगितलं, शरवी कुलकर्णी ही कोल्हापूर किंवा साताऱ्याची मुलगी आहे, IITN, आणि एक विकास म्हणून झारखंडचा मुलगा, यांची कंपनी आहे. ते लोक सब्जी कूलर बनवतात. 50,000 रुपयाचा सब्जी कूलर येतो फक्त, विजेची गरज नाही. तो सब्जी कूलरला सुद्धा बँकेकडनं कर्ज मिळते. परंतु सब्जी कूलर सांगण्याचा उद्दिष्ट असा आहे, 45 का 48 हजारामध्ये सब्जी कूलर येतो, त्याच्यात जर भाजी ठेवली तर 8 दिवस तशीच राहते ताजी, कुठल्याही विजेची गरज नाही. तर ॲर्गॉस नावाची एक स्टार्टअप आहे, आपल्या इथे जास्ती काम करत नाही, परंतु देशात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना की मोठ्या वेअरहाऊसमध्ये आपण माल नेऊ शकत नाही कारण आपला माल छोटा असतो, 1 पोतं, 2 पोते, 3 पोते, 10 पोते. तर ती लोक जी आहेत ती तुमचं 50 किलो धानसुद्धा घेतात आणि तुम्हाला पावती देतात त्याची, आणि तुम्हाला पाहिजे तेव्हा विकता येत.
तर वेअर हाऊस ज्याला म्हणतो ना, सायलोज घ्या, कोल्ड स्टोरेज घ्या, वेअर हाऊसेस घ्या, छोटी घ्या, परंतु आपली शेती करत असताना त्या शेतीला आधारित जे उद्योगधंदे आहेत किंवा शेतीसोबत एक शेततळं आम्ही एक प्रॉडक्ट डेव्हलप करण्याचा प्रयत्न करतो आहे, इंटिग्रेटेड फार्मिंग म्हणतात त्याला. म्हणजे शेतामध्ये शेततळं, त्याच्यावर सोलर, त्या पाण्यामध्ये मासोळी. एक मंत्री आहेत केंद्रीय सरकारचे, ते म्हणतात ऊपर बिजली नीचे मछली बीच में पाणी. अर्थ लक्षात आला? ऊपर बिजली म्हणजे इलेक्ट्रिसिटी, सोलर, नीचे मछली म्हणजे फार्म पॉन्ड जे आहे शेततळे त्याच्यात मासोळ्या, आणि बीच में पाणी म्हणजे शेताला पाणी. धारवाडजवळ आम्ही शेततळ्यांचा मोठा एक प्रकल्प केला होता एका NGO सोबत. तेव्हा असं लक्षात आलं की एकेका गावात आम्ही 25-25, 30-30 फार्म पॉन्ड म्हणजे शेततळी केली. 9 ते 10 महिन्यात त्या गावाचं वॉटर लेवल वर आलं. परंतु असं शेततळं एका शेतकऱ्यांनी करून होणार नाही. एका गावामध्ये 50, 60, 100 शेतकऱ्यांनी मिळून केलं तर त्या गावाच्या विहिरीचं पाणी 2 वर्षात वर गेलं, म्हणजे वॉटर लेवल. तर शेततळे, त्याच्यात छोटंसं फिश, वर सोलर, प्रत्येक ठिकाणी सबसिडी मिळते सरकारची. कृषी, त्याच्यामध्ये 2 गाई, काही शेळ्या, हे जर असं नियोजन केलं ना पूर्ण, तर 12 महिने तुमची जी आहे शेती ही कामा येईल आणि त्याचं उत्पादन 12 महिने होत राहील. या सगळ्यासाठी स्टेट बँक आहेच, बहुतेक बँका या सगळ्यांसाठी कर्ज देतात. मला इथे आयोजकांनी बोलवलं त्याबद्दल ॲग्रोव्हिजनचे आभार, आणि आपण सर्व इतक्या संख्येने आता जमा झालात त्याबद्दल आपले आभार. धन्यवाद.